मित्रांनो गावामध्ये शेळींच्या गोट्यात साप आलाय. शरडाला काय झालं नाही ना? कशाचं औषध पाजला? पालं पाजून काय होतं या? विषारी आहे का बिनविषारी साप आहे बघूया. नाग असेल तर ते नाही, तुम्ही पाला पिला देऊन कोकरू नाही जगत, नाही जगत. सापाचं विष वाईट असतंय, न्यूरोटॉक्सिक. कशात जाऊन बसला सांगा? या भैया कुठल्या कोकराला चावलाय? कुठलं कोकरू आहे सांगा मी? मोठा आहे ते. त्याला गांधी उठलेत का बघ कानाला? चेक करून भैया. गांधी उठल्या त्या बघ. बारकाई ना नाही ना? बिनविषारी साप आहे नक्की. कोण फोडले ते ना? हा कोण फोडले? नाकाल धरलं होतं का? साप कसला होता? पिवळा काळ पट्ट. मग विषारी नाही साप. आपलं काळ पट्टा इथं या बघ. आणि त्या कोकराला कसा चावला? लोटाई खाल्ली होती हा आणि शिकून आलं. ह्या बोकडा पण इकडे आलं. हिकाल मला कुकुर ते नाचलं काय कोणाला जाऊ. ती पलटी झालं. पलटी झालं तर ते तोंड झालं. रक्त आलं नाकात ना. त्याच गेले मी. चला चला असून दे. या काय ए आण रे भैया, ही काढू लागायला लागतंय काहीतरी. कोकरा ही काढ दगड उरलं. ही काढ. इकडे जरा इकडे एक घराकडे आगावत आहे. एक बेडग घ्या भैया. ही लाकूड वडा. बेडग किंवा काहीतरी आणायला लागणार. हे काढा तुमचंच आहे ना? हा मग काढायला लागणार. पण त्यांना बोलवा. हे काढायला लागतं. ह्याच्यात साप गेलाय. हे मग काढायचं का काय करायचं? हे मग की पुन्हा लावा हाय असं. हे ह्याच्यात साप गेलं या. काय करा काढायचं का काय? त्यांचा नंबर द्या. लावू त्यांना फोन. इकडे बोला तुम्ही. इकडे आता शरडाला चावून गेला. ह्याच्यात हे काढलंच पाहिजे. तुमची पण जनावर आहे तिथं. धोका नको ना उग बिना कामाचा. नागच असणार आहे काय बघूया तर ना. ताई ह्याच्यातच गेलाय ना नक्की? हा मग अडचण नाही. काढू 10 मिनिटात. सांगा त्यांना. पुन्हा आहे असं लावून घ्या तुम्ही. काय अडचण नाही. साप निघून द्यातला. दिवस पडले ते ह्याच्यात कुठे बी जाते. बघा ना हे पोकळ आहे. दगड लावलेले आहेत. काय काढू द्या का म्हणते ते. आपण त्या जनावराच्या माग ते पाटराला चावलंय पिंटेच्या. विजभाऊ आल्यात म्हणा पकडायला. धरायला आले ते. विजभाऊ आल्यात म्हणून सांगा. विजभाऊ आले ते धरायला. वा सांगून सवरून ठीक आहे ना. चला भैया काढी उकर. हा ना लगेच फडा काढून टाक. हे सगळं लिंबूच्या झाडापर्यंत जात नाही. इथपर्यंत एवढंच काय नाही. झालं इकडच होता खिळा. ही इकडची सगळं काढून आम्ही असं लावलं. असं आहे पुन्हा जनावर माणूस काय घेतो. बिचड्यात नाही शिरल्यावर सुद्धा कळायचं नाही. भीती वगैरे नाही. हा धर राहून दे. मी काढतो. इकडे येतो. काय आणायला गेलाय तू? बेडगच आणलं. लागबीग असेल तर ते इकडे जर होल कनेक्ट असलं तर ती गावात गेला असं मला तिकडे.
दुकानात साप धावत्यात. मी इथंच गेलतो तिथं गेलतं ना, हे इथनं टच करायला लागतंय काढून, इथं गॅप तोडायचा आणि मग चेक करायचा साप इकडून तिकडं. किती वाईट आहे सापांचं. मोठं मोठं आजगर पकडलं होतं काय होती तिकडं लय साप निघतात. ए पिशवी आणा पिशवी धरलाय का रे पिशवी आणा ए पिशवी रे वायरूची आणा थैल्या. बरं ए नाग नाही. जीवडच आहे तो, चावतोय, रागीट स्वभाव ते जे बघाय किती काढतं या बाहेर देताना धरलाय कसा बघायला. त्याला काय करा, असं काहीतरी बांधा घेतलं आणि ते अडथळा घेऊन नका. काय वायदे पिशव्या नाही सांगायची बेडवरच आहे पाठीमागे. वैशाली पिशवी पिशवी आणली तुमच्या पायाजवळ आले. माझ्या पायापाशी येते घ्यायच्यात येते. तुमच्या नाही त्यांच्या. दिल्या आता तर तोंड धरलं त्याने, आता काय नाही मागात करून तेव्हा कसं तोंड वाचतंय इकडं होया साईडला. मित्रांनो, हा कोकराला चावलेला होता साप, जो ते बिवड नावाने ओळखला जातोय, नागाची शक्कल पुरुष. त्या ताईंच्या बोलण्यावर मी ओळखलेलं होतं की हा साप नक्की रागीट स्वभावाचा आहे, चावतोय, पण चावलं तर माणसाला पण काही होत नाही आहे आणि जनावरला पण यानं काही होत नाही. हा बिनविषारी सर्प येतोय, पण स्वभाव याचा रागीट आहे, दिसायला नागाप्रमाणे दिसतोय आणि त्यांच्या कोकराला चावलेला होता. त्यांच्या कोकराला काहीही नाही होणार, कारण हा बिनविषारी सर्प येतोय, फक्त नागासारखी शक्कल करतोय. खवळला, डिवचला किंवा शेपट धरलं तर शेपट तोडून पण पळून जातोय. हा जनावरांच्या गोठ्याच्या पाठीमागच्या साईडला थोडीशी अडखळ होती, जानू माऊली म्हणून आहेत माझ्याच गावातले. थोडी जरी अडखळ झाली तर अशा ठिकाणी साप येतात आणि जनावराला चावल्यामुळं त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं. त्याला थोडं कष्ट करून बाहेर काढलेलं आहे आणि त्या आदिवासात जंगलामध्ये त्याला रिलीज केला जाईल. उग्र असा वास सोडणारा, दिवसभर जेवण जाणार नाही, हा साप जरी हाताने पकडला तर इतका त्याचा उग्र वास आहे. किती वास आहे याला, हात लावून बघा. याचा वास जरी घेतला दिवसभर अन्न जायचं नाही खायला. तिडा मारून काय करतय हो ते, उग्र वास सोडतय घाण. नागपेक असता तर ते कोकरून हत्ती मारत, कळलं तुम्हाला, विषारी सापानं. पण त्या कोकराला काहीही होत होणार नाही. किती पण चावून दे, माणसाला चावून दे, नाही कोणाला पण चावून दे,